गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा 10 दिवस गणपतीचा निवास आपल्या घरी असतो. आता गणपती, गणांचा पती, गणनायक, गणांचा नायक, गणराज, गणांचा राज, गणाध्यक्ष, गणांचा अध्यक्ष, गण आराध्य, गणांचा आराध्य आणि गणाधीश, गणांद्वारे पूजनीय असा तो गणपती. गणपती, गणांचा पती. आता गण म्हणजे काय आणि त्यामागचं सूत्र काय आहे ते समजून घेऊया. गण म्हणजे साधकांचा समुदाय. आता एका गणामध्ये 30,000 रुद्र असतात. काही रुद्र एकाक्ष असतात, काही रुद्रांना 2 अक्ष असतात, काही रुद्रांना 3 अक्ष असतात, काही रुद्रांना 4 अक्ष असतात. हे अत्यंत सिद्ध असे रुद्र असतात. एकूण रुद्रांची संख्या किती आहे? 33 कोटी एवढी रुद्रांची संख्या आहे. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती तो गणाधिपती होय. आता हे गण कुठे कुठे असतात? हे गण भूमीवर असतात, आकाशात असतात, अंतरिक्षात असतात, आकाशा पलीकडे जलतत्वात असतात, वायू तत्वात असतात, आपल्या शरीरात असतात, मनात असतात, प्राणात असतात. आणि म्हणून गजानन महाराजांनी एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र आहे गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. या मंत्राचा, गजानन महाराजांनी दिलेल्या या मंत्राचा अर्थ आणि गणनायक, गणराज, गणपती, गणाध्यक्ष, गणाराध्य आणि गणाधीश या शब्दांचा अर्थ आपल्याला समजला असेल वाटतं. धन्यवाद.